काम कोई न कर पाया वो काम नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक ने कर दिखाया। जी हां, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के दुग्ध शर्करा योग पर कई सालों से खटाई पे पड़े वाशी स्थित नवी मुंबई भाजपा जिला मध्यवर्ती कार्यालय के काम को गति और नए साइट ऑफिस के निर्माण कार्य का भूमि पूजन आज नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक की मौजूदगी में संपन्न हुआ, जहां इस अवसर पर भाजपा के पूर्व जिलाध्यक्ष, भाजपा महामंत्री, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, भाजपा तालुका मंडल अध्यक्ष, विभिन्न सेल प्रमुख, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बेहद उत्साहित वातावरण के बीच संदीप नाइक ने मीडिया से संवाद साधते हुए कहा कि तकनीकी अड़चनों को दूर करने के बाद सावन के पहले सप्ताह से ही इस नवी मुंबई भाजपा जिला मध्यवर्ती कार्यालय के निर्माण कार्य को पूर्ण तौर पर रफ्तार दी जाएगी और जल्द नवी मुंबई में भाजपा संगठन को मजबूत करने भाजपा पदाधिकारियों और भाजपा कार्यकर्ताओं के लिए यह साइट ऑफिस भी 24/7 सुरू रहेगा। भारतीय जनता पार्टीच्या ह्या वास्तूमध्ये ह्या जागेमध्ये भूमिपूजन अगोदरच पार पडलेलं आहे। आज साइट ऑफिसची सुरुवात झालेली आहे आणि ज्या तांत्रिक कारणामुळे या भवनाचं काम थांबलेलं ते सगळे तांत्रिक जे विषय होते त्याची पूर्तता झालेली आहे। श्रावणाच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण फ्लेजनी या भवन निर्माणाच्या कामाला गतीनं सुरुवात होईल आणि लवकरच हे भवन या भारतीय जनता पार्टीच्या कामाकरता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना उपलब्ध। संदीप नाइक ने कहा कि यह उनका सौभाग्य है कि जिस भाजपा मध्यवर्ती कार्यालय का देवेंद्र फडणवीस के हाथों भूमि पूजन हुआ, आज उन्हीं के जन्मदिन पर इस कार्यालय के निर्माण कार्य को गति मिली है। संदीप नाइक ने इस दौरान स्वर्गीय मारुति भोईर से लेकर भाजपा के अब तक के सभी पूर्व जिलाध्यक्षों और भाजपा कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करते हुए कहा कि नवी मुंबई भाजपा मध्यवर्ती कार्यालय के निर्माण को गति देने में सभी का उल्लेखनीय योगदान है। स्वर्गीय मारुति भोईर साहेबांच्या पासून मग दिनेशजी पारख असतील, सीवी रेड्डीची असतील, वर्षाताई भोसले असतील, श्री ढाकणे साहेब असतील, त्याचबरोबर घरत साहेब असतील, या सगळ्यांनीच या संपूर्ण कामाकरता योगदान दिलेलं आणि त्या विविध कालखंडामधले जिल्हाध्यक्षांबरोबर सर्वच पदाधिकारी यांचं देखील योगदान या भवनाच्या कार्याकरता नेहमीच झालेलं आहे आणि त्यामुळे आज सर्वांचीच उपस्थिती आहे। भवनाचं भूमिपूजन हे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्रामधलं अभ्यासू नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेलं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आज जर कामाची सुरुवात होत असेल तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्याच्याहून जास्त प्रेरणादायी बाब असू शकत नाही। त्यामुळे आजचा दिवस सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच या भवनाचं काम पूर्ण होईल आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता, पदाधिकाऱ्यांकरता, आपल्या संघटनेच्या मजबूतीकरता आणि संघटनेच्या मजबूतीच्या माध्यमातून जनसेवा करण्याकरता हे कार्यालय लवकरच सर्वांकरता उपलब्ध होईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।